युगचा बड्डे अवघ्या 1 दिवसावर आला आहे. बघता बघता तो 2 वर्षाचा होणार आहे लवकरच, म्हणजेच उद्या. आणि दिवसाची सुरुवात झाली आमच्या डीमार्टच्या शॉपिंगने आणि पहिल्यांदाच आमचं 2 ट्रॉली सामान झालेलं, कारण बरंचसं सामान घ्यायचं होतं बड्डेच्या याच्यासाठी. त्यामुळे ते सगळं आम्ही घेतलं. घरी आलो तर आईंनी मस्त असे माझ्या आवडीचे मेदूवडे आणि रोहितच्या आवडीचं इडली सांबर बनवलं होतं. त्यानंतर त्या तिघांनी रबडी एन्जॉय केली आणि आम्ही बाहेर निघालो, कारण युगच्या बर्थडेच्या काही ऑर्डर्स बाकी होत्या. स्वीटची ऑर्डर द्यायची होती, बिर्याणीची ऑर्डर द्यायची होती आणि असंच सगळं काही करून मग आम्ही घरी आलो आणि फायनली युगच्या बर्थडेच्या सगळ्या ऑर्डर्स फायनल झाल्या. काही गोष्टी घरी बनवायच्या आहेत, काही बाहेरून मागवायच्या आहेत. तर तीच सगळी तयारी चालू होती. इथे युगच्या मावशीने गाडी पाठवली होती, तर आमचं खाणं पिणं झोपणं सगळं काही यातच सुरू आहे आता. आणि युग आता खूप काही गोष्टी बोलायला लागला आहे, त्यामुळे ते ऐकताना आम्हाला खूप छान वाटतंय. आणि संध्याकाळी त्याला छानसं असं रेडी केलं. आणि आजकाल काही केलं की आम्हाला चष्मा घालायचा असतो. आणि आम्ही आलो होतो आमच्या एका स्कूल फ्रेंडकडे, ज्याला आत्ता ट्विन्स झाले आहे. आणि मी खूप एक्सायटेड होतो त्या दोघांनाही भेटण्यासाठी, ईशना आणि वायू. त्या दोघांनाही भेटलो, खूप छान वाटलं. जेवण वगैरे सगळी झाली होती, त्यामुळे निवांत गप्पा झाल्या. युगला देखील आता लहान बाळ करायला लागलेत, त्यामुळे ते देखील दोघं खूप छान एन्जॉय करत होते. छानशा आम्ही गप्पा केल्या, त्यांना गिफ्ट्स दिले आणि मग घरी यायला निघालो. आल्यानंतर मुलांना गार्डनला घेऊन गेलो आणि माहिती नाही युगला का राग आला होता आयरा दिदी आणि मना दिदीचा. त्या दोघी त्याला मनवत होत्या. खूप मजा येत होती आणि आमच्या दिवसाचा छान असा शेवट झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.